नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आषाढ महिन्यामधल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी आपल्या गुरुजनांचे पूजन करणे, त्याचबरोबर त्यांचा मानसन्मान करणे याला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमे दिवशी गुरु आणि शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने त्याचे विशेष फळ आपल्याला मिळत असते. आणि बघा, त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी एका वृक्षाला, एका झाडाला स्पर्श हा आवर्जून करायचा आहे. विशेष तिथींदिवशी जर आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळेच ज्या त्या तिथीला विशेष असं महत्त्व आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेलं आहे. म्हणूनच बघा, आता बुधवारी 29 जुलैला जी पौर्णिमा आहे आषाढ महिन्यातील, त्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. म्हणूनच प्रत्येकाने या गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरूंचा मानसन्मान केला पाहिजे. जे आपले गुरुजन आहेत किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी गुरु हे असतातच. त्यांचा मानसन्मान आपल्याला करायचा आहे, त्यांचे पूजन करायचे आहे. त्यांना भेट म्हणून काहीतरी वस्तू तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर गुरुपौर्णिमे दिवशी प्रत्येकाने या झाडाला स्पर्श करायचा आहे. बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक साऱ्या वृक्षांचे, फुलांचे, पानांचे, फळांचे महत्त्व हे सांगितले जाते. कितीतरी झाडं, रोपं आपण आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी लावत असतो. काही झाडं, काही वनस्पती एवढ्या सकारात्मक असतात की त्यांच्या आपल्या अंगणात असण्याने किंवा आपल्या घरामध्ये असण्याने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये आनंद, सुख, भरभराट येत असते. म्हणूनच काही वनस्पती, काही रोपं आपण आवर्जून आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये लावत असतो, ठेवत असतो. कारण वनस्पती किंवा झाडे, झुडपे ही नेहमीच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत असतात. आणि काही ज्योतिषशास्त्रामध्ये जी वृक्ष सांगितलेले आहेत त्यांचा तर प्रभाव हा खूप जास्त असतो. आपल्या घरामध्ये किती जरी अडचणी सुरू असतील, फक्त या वृक्षांच्या किंवा या वनस्पतींच्या घरामध्ये असण्याने देखील त्या समस्या या दूर होतात. म्हणूनच बघा, काही वृक्षांना, काही वनस्पतींना खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि विशेष तिथी दिवशी जर आपण या वृक्षांना स्पर्श केला तर त्या वृक्षांमधली सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. त्यामुळेच बघा, अशा योग्य तिथी दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने त्याचे अनेक फायदे, अनेक लाभ आपल्याला नक्कीच होत असतात. त्यामुळेच उद्या जी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी देखील आपल्याला या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. भले तुम्हाला गुरुपौर्णिमेचा कोणताही उपाय करणं शक्य नसेल, पण तुम्ही या वृक्षाला आवर्जून स्पर्श करायचा आहे. उद्या आपल्याला जे कोणते आपण गुरु मानलेले असतील तर त्यांचे पूजन करायचे आहे. घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये नित्य देवपूजा करायची आहे. कारण पौर्णिमेचा दिवस आहे, आषाढ पौर्णिमा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर गोपद्म काढणं शक्य असेल तर उद्या तुम्ही 33 गोपद्म हे काढू शकता आणि गोपद्मांची पूजा देखील तुम्ही करू शकता. कारण आषाढ पौर्णिमेला गोपद्मांची रांगोळी आपल्या घरासमोर, त्याचबरोबर आपल्या देवघरासमोर काढल्याने त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरावर होत असतो. म्हणून तर अनेक जण गोपद्म व्रताची सुरुवात जी आहे तर ती या आषाढ पौर्णिमेपासून, म्हणजे गुरुपौर्णिमेपासून करतात. त्यामुळे तुम्हाला जर गोपद्म व्रत करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या व्रताची सुरुवात देखील गुरुपौर्णिमेपासून करू शकता. गोपद्म व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. पण तुम्ही काय करायचं आहे, उद्या गोपद्माची रांगोळी मात्र अवश्य काढायची आहे. तुम्ही व्रत करा किंवा नका करू, पण गोपद्माची रांगोळी ही आपल्याला आवर्जून आपल्या देवघरासमोर आणि मुख्य दरवाजासमोर काढायची आहे.
गायवासराचे पूजन आपल्याला करायचे आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गायवासराची मूर्ती ही असतेच. त्यामुळे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायवासराचे पूजन करायला विसरू नका. कारण आपण गाईला गोमाता म्हणत असतो आणि त्यामुळे ती गुरुसमानच पूजनीय असते. म्हणूनच गोमातेला आपल्याला काय करायचं आहे तर तिचं पूजन करायचं आहे. आणि तुम्हाला हरभरा डाळीचा आणि गुळाचा नैवेद्य हा गाईच्या समोर तिथे ठेवायचा आहे. गाय वासरूच्या समोर हा नैवेद्य ठेवायचा आहे. नित्य देवपूजा करायची आहे. जर तुमच्याकडे गुरुदेव दत्तांचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून त्याचे पूजन देखील आपल्याला करायचे आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता दुधाने, पाण्याने. आणि फोटो असेल तर तुम्ही फक्त तो स्वच्छ करून छान अशी पूजा करायची आहे. पिवळी फुलं जी आहेत तर ती गुरुदेव दत्तांना अर्पण करायची आहेत. आता बघूया आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी कोणत्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. तर आपल्याला उद्या गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. जवळपास कुठेही औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाला आपलं मस्तक जे आहे तर ते तिथे टेकवायचं आहे. आपला उजवा हात त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने हा मंत्र जो आहे तर तो 3 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि जे काही तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे. औदुंबराच्या झाडाजवळ तुम्ही एखादा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. बघा, औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा आणि लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा वास देखील असतो. म्हणजेच साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास या औदुंबराच्या झाडामध्ये असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचे आहे. जेव्हा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करतो तेव्हा त्या वृक्षामधली सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत तर त्यामधून नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग हा सापडतोच. त्यामुळे बघा, न विसरता सर्वांनी गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे. या झाडाला स्पर्श हा करायचा आहे. अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकशिपू राक्षसाचा वध केला तेव्हा वध करताना त्यांनी त्यांच्या नखांचा वापर केला. आणि जेव्हा त्या हिरण्यकशिपू राक्षसाचा त्यांनी वध केला तेव्हा त्यांच्या नखाला इजा झाली आणि तो दाह काही केल्या थांबता थांबेना. तेव्हा लक्ष्मीने औदुंबराची जी फळं आहेत तर त्यांचा जो रस आहे तर त्यांच्या नखाला, विष्णूंच्या नखाला तो लावला आणि तेव्हा विष्णूंच्या नखांचा जो दाह आहे तो थांबला. तेव्हा विष्णूंनी आणि लक्ष्मीने या झाडाला असे वरदान दिले की हे झाड नेहमी पूजनीय असेल आणि जो कोणी औदुंबराच्या झाडाचे पूजन करेल त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. म्हणूनच बघा, या औदुंबराच्या झाडामध्ये विष्णूंचा आणि लक्ष्मीचा वास असतो आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्तगुरूंचा वास या झाडामध्ये असतो. आणि पौर्णिमा ही तिथी विष्णूंना, लक्ष्मीला ही अतिशय आवडती तिथी असते. आणि दत्तगुरूंचा देखील जन्म हा पौर्णिमा तिथीला झालेला आहे. त्यामुळे या पौर्णिमा तिथी दिवशी जर औदुंबराच्या झाडाला आपण स्पर्श केला तर त्यामधली सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे घडतात. त्यामुळे बघा, न विसरता सर्वांनी उद्या गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर नक्कीच हा उपाय सर्वांनी करायचा आहे. काहीही अवघड नाही. तुम्ही भले काहीही नाही केलं तरी चालेल. बाकीचे उपाय तुम्हाला काही कारणांमुळे जमत नसतील तर फक्त तुम्ही औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हा आपल्या गुरूंचा मंत्र जो आहे दत्तगुरूंचा, तर तो आपल्याला उच्चारण करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय गुरुपौर्णिमे दिवशी करता येईल. धन्यवाद.